ऋषी सर कुठे गेलं? चांगला अर्धा तास झाला वाट बघायला. हाक मारली तर मागं वळून बी बघितलं नाही. काय तर काम आलं असेल काय? का काय विसरलं म्हणून गेलं? आता कसं कळायचं? सगळं ठीक असेल ना? हो, काय करू? आणत थोडा वेळ वाट बघू का जाऊ परत हॉस्टेलला? नाही, नको. आता त्यांनी स्वतःहून बोलवले म्हणल्यावर येतीलच. काय तर कामात अडकले असतील, येतील. अरे एवढं धक्का बसण्यासारखं काय आहे याच्यात? अनिका, तू कशाला उभी आहेस? बस ना, तू तुझंच घर आहे. आणि बरं, मी सगळ्यांना मिठाई देते. आणि आई, हे काय चाललंय सगळं? तू ऋषीचं लग्न ठरवलंस आणि तेही असं अचानक? आई, काय सुरू आहे सगळं? कोणी घेतला हा निर्णय? आणि बाबांना हा सगळा प्रकार माहिती आहे का? काय काय कशाला तिच्यावर एवढा प्रश्नांचा भडीमार करताय? हा, किती प्रश्न? थांबा जरा, उसत घे. तू आधी पेढा घे बरं. पेढा घे आणि तोंड गोड कर. घे. अरे घे घे घे, तोंड गोड कर. दमून आलायस. राधिका, हे घे, तोंड गोड कर. हे प्राजू, प्राजक्ता, अगं तू वर काय करतेस? खाली आहे बरं. ये ये. ये. वा, हे घे, तोंड गोड कर. खरं तर हा मान तुझा आहे, नणंदबाई. हा हा. अरे कशाला बिचारीवर एवढा प्रश्नांचा भडीमार करताय? हे बघा, अनिका आणि ऋषी यांची मैत्री तर सगळ्यांनाच माहिती. नाही, घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच कॉलेजमध्येही सगळ्यांना माहिती आहे. अख्ख्या कॉलेजभर माहिती आहे की अनिकाला ऋषी सर किती आवडतायत ते. तिने तर लहानपणापासूनच ठरवून टाकलेलं आहे की मी लग्न करेन तर फक्त ऋषीशी. काय, अनिकासारखी सुंदर, शिकलेली, तुमच्या स्टेटसला साजेशी अशी मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. एक नंबरी सोनं आहे, सोनं. आणि ऋषीचं पण अनिकावर प्रेम आहे. त्यामुळे आम्ही तिघींनी, म्हणजे मी, रागिणी आणि नयनतारा, आम्ही तिघींनी मिळून असं ठरवलेलं आहे की यांचं लग्न लावून द्यायचं. हो की नाही? एक मिनिट. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. माझं अनिकावरती प्रेम नाहीये. अनिका, शांत. ऋषी, तुझ्या होणाऱ्या आज्जे सासूंबरोबर बोलतोयस तू? तेवढं लक्षात असू दे. नाही बाई, नयनतारा, मला असं वाटतं तूच त्याला सांगितलंस तर उत्तम होईल. तूच सांग भाई तुझ्या लेकाला, मग ते त्याला पटेल. चला. काय वेडेपणा सुरू आहे ह्या? अरे असं कसं तुम्ही परस्पर माझं लग्न ठरवू शकता? तू हा कुठला नवीन प्रँक आहे? एक प्रँक करून झाला, आता हा दुसरा फालतूपणा. माझं डोकं तेव्हाच फिरलं होतं, आता तर मी. आई, तू काही बोलणार आहेस की नाही? दादा बोल ना यार, काहीतरी. हिला गप्प बसू नये यार. तू काहीतरी ऋषी, एक सेकंड, मी बोलतो. आई, अगं हा सगळा काय प्रकार आहे? हे बघ, तू ऋषीचं लग्न अनिकाशी लावून देशील ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. आणि मला सांग, हे सगळं बाबांना माहितीये का? मी आत्ता बाबांना एअरपोर्टवर सोडलं, पण बाबा याविषयी काहीच बोलले नाहीत माझ्याशी. हे सगळं तू ठरवलंयस का आई? आई बोल ना. आई, मला चिडचिड नाही करायची तुझ्यावरती, पण माझे पेशन्स ना आता संपत आलेत. प्लीज
काहीतरी बोल आता, गप्प बसू नकोस प्लीज आई. अगं नयनतारा इतकं विनवण्यात हो हो हो, हे सगळं खरंय. तुझी आणि अनिकाची लवकरच एंगेजमेंट होणार आहे आणि लग्न सुद्धा. झालं समाधान? नाही नाही, आईनेच सांगितलं म्हटल्यानंतर विश्वास बसलाच असेल. ते एक बरं झालं. आता लईच वेळ झाला. ऋषी सर काय यायचं चिन्ह दिसत नाही. त्यासनी फोन करून विचारायचं तर माझ्याकडे फोन बी नाही. काय करू? नाही, आता निघतोच. लय टाइम झाला. आता जातो आणि अभ्यास करतो. स्पर्धेची तयारी बी करायची आहे. जातो. यू नो वॉट रिश, मी ना आपल्या लग्नासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप म्हणजे खूप. आणि आपलं लग्न कधी पण हो, जसं मी आत्तापासून होणार आहे. आय डोंट वॉन्ट एनी गर्ल अराउंड यू, ओके? आई, माझा खरंच विश्वास बसत नाही की तुला हे स्थळ मान्य आहे. मान्य न करण्यासारखं काय आहे? आपण ऋषीसाठी स्थळ बघत होतो, यांचं स्थळ चालून आलं. आणि तसंही मला अनिका पसंत आहे. पण मला नाहीये. मला हे नातं मान्य नाही आई. मी अनिकाला कधी त्या नजरेने बघितलं नाही आणि कधी बघणार पण नाही. तिला मी ओळखतो कारण आपण फॅमिली फ्रेंड्स होतो. सणा समारंभाला भेटणं होतं किंवा कॉलेजमध्ये भेटणं होतं. त्या व्यतिरिक्त मी तिला भेटत सुद्धा नाही. एवढ्याशा कारणावरून तू सरळ लग्न ठरवून मोकळी झालीस आई. माझी निवड, माझं मत काय आहे हे विचारावंसं सुद्धा वाटलं नाही तुला? माझं चांगलं वाईट तुला? तुझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते मला चांगलं कळतं. आणि हा डिसिजन मी आपल्या सगळ्या फॅमिलीचा विचार करून घेतलाय ऋषी. लग्न ठरवत असताना सगळ्या बाजूनी विचार करावा लागतो, कळलं? जे काही करते ते तुझ्या चांगल्या करता करते. सगळ्यांचा विचार करून करते. अनिकाच माझी सून होणार.